हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। दर महिन्याला येणाऱ्या महाशिवरात्रीसारख्या शिवरात्रीला आपण लांबवात लावू शकतो का? जी महाशिवरात्रीला लावली आहे तर हो, लावू शकतो। जर तुमच्याकडे 750 पदरची शिवरात्र वात असेल तर तुम्ही दर शिवरात्रीला लावू शकतात। 12 महिन्याच्या 12 शिवरात्रींचा संकल्प करायचा आणि तो संकल्प केल्यानंतर 12ही महिने तुम्ही ह्या वाती लावू शकतात। लावायची तुम्ही मंदिरात जाऊन पण लावू शकतात किंवा मग घरी पण तुम्ही ही वात लावू शकतात। ही वात लावायची कशी किंवा ही वात किती पदरची असते, कशी बनवायची याचा डिटेल्ड व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेला आहे। परंतु आता 12ही महिने येणाऱ्या मासिक शिवरात्रीला ही वात लावायला चालते। हिची अशी पूजा करायची, तो जो शिक्का आहे तो बाजूला काढायचा आणि नंतर आपल्याला ती वात प्रज्वलित करायची। आणि आपण जर आपल्याला वेळ नसेल तर घरी तुम्ही तुमच्या वेळेत मात्र ही वात लावायची। वात लावत असताना, शिवरात्रीचा उपवास करत असताना एक नियम मात्र नक्की पाळायचा आहे की त्या दिवशी तुम्हाला वात लावेपर्यंत तिखट मिठाचं सेवन करायचं नाही आहे। तिखट मीठ न खाता ही वात तुम्हाला लावायची। अशा मी वाती करून न ठेवल्या आहेत आणि जर तुम्हाला मिळत असल्या 12 महिन्याच्या 12 वाती तर ह्या अवश्य करून ठेवायच्या। मात्र ह्या वातीच्यावरती पार्वती मातेची जी वात असते तर ह्या 11 वाती तुम्हाला ठेवायच्या आहेत। 12 महिन्याच्या 12 वाती किंवा 11 वाती ह्या असतात म्हणून पार्वती मातेला पण एक वात लागते। शिवजींना 750 पदरची एक वात लागते। 750 पदरची वात लावण्याचा उद्देश हाच की आपले जे दुःख दारिद्र्य जे असतात ते निवारण होतात। वात लावल्याच्या नंतर तुम्ही मंदिरात जाऊन पण ही वात लावू शकतात किंवा मग घरी तुमचा छान छोटी तुमची जर अशी पिंड असेल तर तिचा छान स्नान करून अभिषेक करून तुम्ही ही वात संध्यासमयी लावू शकतात। प्रदोष काळात ही वात लावायला काहीच हरकत नाही। आपल्याकडे लांब लांब मंदिरं असतात, शहरांमध्ये जवळ मंदिरं नसतात किंवा खेडेगावात खूप गर्दी असते, अशा ठिकाणी घरी जरी तुम्ही भोलेनाथाला ही वात लावली तरी चालते। परंतु वात लावेपर्यंत आपल्याला तिखट मिठाचं सेवन करायचं नाही आहे। आणि वात लावल्यानंतर दुःख दहन दारिद्र्य स्तोत्र जे आहे त्या स्तोत्राचा मंत्रपठण आपल्याला करायचं आहे आणि अशा पद्धतीने कापुराच्या ज्योतीने आपल्याला ही वात प्रज्वलित करायची आहे। तर अशाच पद्धतीने मी 12ही महिन्याच्या 12 वाती लावणार आहे आणि त्या वातींचा मी संकल्प केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब